Welcome everyone. Good morning everyone. Today all of you learn our lesson 1.1 and Astrologer's Day written by R.K. Narayan, part 3rd. In the previous lecture, all of you see now the astrologer's colored scheme included a painted forehead and a saffron colored turban around his head. Then the astrologer's eyes sparkled with a sharp abnormal gleam because of his continual searching for customers. The clients of the astrologer took the sparkle in his eyes for prophetic light. Then the light of the flare under which the astrologer conducted his business came from up above the heap of groundnuts nearby. The astrologer's profession equipments include a simple chart and a note. There are so many things all of you learn: his behavior, his look, etc. So today all of you learn now our textbook page number 3, last second paragraph. He had left his village without any previous thought or plan. म्हणजे ह्या ॲस्ट्रॉलॉगरनं आपलं स्वतःचं गाव सोडलं. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट. प्रिव्हियस मीन्स कोणताही विचार न करता, कोणतीही पूर्वयोजना न करता त्यानं आपलं हे गाव सोडलेलं होतं. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणताही निश्चित असा विचार किंवा योजना न आखता न करता तो आपलं गाव सोडून आलेला होता. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely, forefathers means पूर्वज. म्हणजे तिथेच राहिला असता तर आपल्या पूर्वजांचा जो व्यवसाय आहे, पूर्वजांचं जे काम आहे, वडिलोपार्जित चालत आलेला जो काही त्यांचा ऑक्युपेशन आहे तो त्याला करावा लागला असता. नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग in his cornfield and ancestral home. म्हणजे तो जर त्या ठिकाणाहून आला नसता तर त्याला स्वतःच्या गावामध्ये वडिलोपार्जित असणारा कामधंदा हा करीत राहिला असता. तोच कामधंदा त्याला करावा लागला असता. आणि मग त्यामध्ये काय काय दिलेलं आहे? नेमली, फॉर एक्झाम्पल, टिलिंग द लँड म्हणजे शेती करणं, शेतीची मशागत करणं. देन मॅरिंग म्हणजे विवाह करणं, लोकांचे लग्नसंसार जोडून देणं. अँड लँड लिव्हिंग म्हणजे घरदार उभं करणं, लग्न समारंभ करणं, संसार करणं. अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड. रायपनिंग मीन्स पिकविणे. अँड कॉर्नफील्ड मक्याची शेती. आणि आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये मक्याचं पीक घेणं, मका पिकवणं हे आपले पारंपरिक व्यवसाय हे त्याला करावे लागले असते. ॲन्सेस्ट्रल होम म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेलं पूर्वजांचं घर, त्याला त्याच ठिकाणी राहावं लागलं असतं. आणि हे फॉर एक्झाम्पल जे काही सांगितलेलं आहेत तोच ऑक्युपेशन, तोच व्यवसाय, तेच काम या आपल्या ॲस्ट्रॉलॉगरला करावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु तसं काहीही होणार नव्हतं, तसं होत नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन. कारण कोणालाही काहीही न सांगता तो घर सोडून त्या ठिकाणी गेलेला होता. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि कोणालाही काहीही न सांगता घर सोडून त्याला जाणं भाग पडलं. आणि आपलं गाव किती दूर अंतरावर सांगितलेलं आहे? 100 miles. गाव जवळजवळ शेकडो मैल मागं सोडून येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. म्हणजे तो कुठंही थांबला नव्हता. त्यानं आपलं गाव सोडलेलं होतं आणि ते गाव सोडण्यापाठीमागं काहीतरी रिझन घडलेलं होतं, कारण घडलेलं होतं. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन. आणि तो आपलं शेकडो मैल दूर अंतरावर गाव सोडून आलेला आहे, कुठंही थांबलेला नाही. अँड टू अ व्हिलेजर, व्हिलेजर गावकरी, टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील.
की गावकऱ्यांच्या दृष्टीनं हा पल्ला गाठणं हे खूप अवघड होतं, जणू काही ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन, जणू समुद्र पार करण्या इतकी मोठी गोष्ट होती. कोणाच्या व्ह्यूनं मोठी गोष्ट आहे? टू अ विलेजर्स, की एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीनं हा एवढा लांबचा पल्ला चालत जाणं, पायी चालत जाणं, कोणताही व्ह्यू न ठेवता, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता चालत जाणं, हे तसं खूप अवघड होतं. आणि हे काम म्हणजे जणू काही ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन, जणू काही समुद्र पार करून जाणं इतकी ती गोष्ट एका गावकऱ्याच्या दृष्टीनं मोठी होती. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. आणि काय सांगितले या ठिकाणी? ॲनालिसिस, विश्लेषण करणं. मॅरेज, मनी अँड द टँगल ऑफ ह्युमन टाईज. टँगल मीन्स गुंतागुंतीचे असणं, ह्युमन टाईज मानवी संबंध, म्हणजे लग्न, पैसा आणि मानवी नात्यांची गुंतागुंत या मनुष्य जातीच्या सामान्य समस्यांचे व्यावहारिक विश्लेषण हे चांगलं होतं. ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल, की म्हणजे मानवाला येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, ट्रबल अडचणी, प्रॉब्लेम, डिफिकल्टीज आहेत, आणि या सगळ्यांवर थोडीफार विचार करणं किंवा उपाय करणं, ह्या सगळ्या त्याला गोष्टी अवगत असल्यासारख्या होत्या. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल, मॅरेज, मनी अँड द टँगल ऑफ अ ह्युमन टाईज, म्हणजे लग्न असेल, पैसा असेल किंवा मानवी नात्यांची गुंतागुंत या मनुष्य जातीच्या सामान्य समस्यांचे त्यांचे व्यावहारिक विश्लेषण करणं हे त्याला चांगली गोष्ट होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि प्रदीर्घ सराव, प्रॅक्टिस अँड लॉंग प्रॅक्टिस म्हणजे खूप दीर्घकाळ चाललेला हा त्यांचा सराव. देन हॅड शार्पन हिज अ परसेप्शन्स. आणि प्रदीर्घ सरावामुळं त्यांचं त्यातलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान, त्यांची असणारी माहिती ही खूप दृढ झालेली होती. म्हणजे त्यांना असलेलं ज्ञान अधिक दृढ झालेलं आहे, गाढ झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, म्हणजे 5 मिनिटाच्या आतच काय समस्या आहे हे त्यांना समजत होतं. इतकं या सगळ्या गोष्टीतलं ज्ञान त्यांनी अवगत केलेलं होतं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, म्हणजे जर का एखादा व्यक्ती की एखादी समस्या घेऊन त्यांच्याकडे आला तर त्यांना ती गोष्ट लगेचच आत्मसात करता येत होती. लगेच त्यांना माहिती होत होतं की नक्की हे काहीतरी गुंतागुंतीचं आहे. आणि त्यावर तो इतका हातखंडा झालेला होता की 5 मिनिटाच्या आतच त्यांची काय समस्या आहे हे त्यांना समजू शकत होतं. ही चार्ज 3 पाईज पर. आणि त्यामुळं फक्त हे त्याला समजत असे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं, म्हणजे येणाऱ्या कस्टमरनं जो काही त्याला प्रश्न विचारलेला असेल त्या प्रत्येक प्रश्नाचे तो किती पैसे घेत होता? फक्त 3 पैसे घेत होता. आणि येणाऱ्या समोरच्या व्यक्तीला सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये मदत करत होता. इथंपर्यंतचा पार्ट सगळा लक्षात आला. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये एकंदरीत या आपल्या ॲस्ट्रॉलॉगरचा लुक कसा आहे ते सांगितलेलं आहे. सेकंड पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं तर त्याचा जो ऑक्युपेशन आहे हा कोणत्या पद्धतीनं चाललेला आहे, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी त्याच्या व्यवसायाला आवश्यक असणारी कोणकोणत्या इक्विपमेंट आहेत ते त्यामध्ये दिलेलं आहे. हा इक्विपमेंट त्यानं कोणत्या प्लेसमध्ये चालू केला, कोणत्या ठिकाणी चालू केला, आणि तो गाव सोडून तिथं आला, कसा आला, कुणालाही न सांगता आला. आणि तिथं आल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी कला, त्या कलेच्या साह्यानं तो लोकांना येणाऱ्या सगळ्या डिफिकल्टी सोडवण्यामध्ये मदत करू लागला. म्हणजे जे काही कस्टमर येत होतं त्या कस्टमरचे बरेचसेच प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये आपला हा ॲस्ट्रॉलॉगर हातखंडा झालेला होता. अगदी एका प्रश्नाला 3 पैसे एवढीच रक्कम तो त्या आपल्या कस्टमरकडून घेत होता. आणि अशा पद्धतीनं त्यानं आपला ऑक्युपेशन हा गावापासून खूप दूर अंतरावर चालू केला. की गावापासून जे काही दूर अंतर तो चालत आलेला आहे ते जणू काही एखादा समुद्र पार करण्यासारखी गोष्ट आहे, असं या ठिकाणी रायटरनं या लेसनमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे.
ही चार्जड 3 पैसे पर क्वेश्चन. म्हणजे तो त्या व्यक्तींकडून प्रत्येक प्रश्नाला 3च पैसे घेत होता. नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स. म्हणजे समोरची व्यक्ती कमीत कमी 10 मिनिटे बोलल्याशिवाय ते आपलं स्वतःचं तोंड उघडत नसे. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर अँड ॲडवायसेस. आणि त्यामुळे त्याला डझनभर उत्तरं आणि सल्ले देण्यास भरपूर मालमसाला मिळत असे. म्हणजे जो काही कस्टमर येत होता, जो ग्राहक होता, तो भरपूर बोलल्याशिवाय ह्याला देखील या ॲस्ट्रॉलॉगरला त्याला उत्तरं द्यायला भरपूर असं मटेरियल मिळत नव्हतं. त्यामुळे समोरच्याचं तो खूप काही ऐकून घ्यायचा. 10 मिनटे समोरच्या कस्टमरला बोलायला लावायचा आणि त्यानंतरच मात्र तो आपलं उत्तर द्यायला, काहीतरी तोडगा सांगायला सुरुवात करायचा. ही नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवायसेस. म्हणजे समोरची व्यक्ती कमीत कमी 10 मिनटं तरी बोलल्याशिवाय हा ॲस्ट्रॉलॉगर काहीही सल्ला देत नव्हता, त्यावर काहीही मार्ग सांगत नव्हता आणि त्यामुळे त्याला डझनभर उत्तरं आणि सल्ले देण्यास भरपूर मालमसाला मिळत होता. When he told the person before him gazing at his palm. Gazing म्हणजे एकटक पाहणं. When he told the person before him gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him. डिस्पोज्ड मीन्स मन वळवणं. आणि त्याच लोकांना तो काय सांगायचा की अनेक सल्ला द्यायला, भरपूर मालमसाला मिळायला तो त्या कस्टमरकडून बऱ्याचशाच गोष्टी ज्ञात करून घ्यायचा, माहीत करून घ्यायचा आणि समोरच्या माणसाचा पाम तळहात निरखून पाहत तो त्या व्यक्तीला म्हणायचा. काय म्हणायचा? इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट फॉर युअर इफोर्ट्स. म्हणजे तुमच्या कष्टाच्या तुलनेत हवं तेवढं यश तुम्हाला अनेक बाबतीमध्ये मिळत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. तेव्हा 10 पैकी निदान 9 जणांना तरी त्याच्याशी सहमत व्हावं लागत होतं. म्हणजे हा कॉमन ॲन्सर, कॉमन प्रश्न आणि कॉमन आपलं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करायचा. त्यामुळे 10 कस्टमरमधले 9 कस्टमर तरी त्याच्या त्या वाक्याशी सहमत असायचे. और ही क्वेश्चन. आणि मग परत प्रश्न विचारला जायचा. तो विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. ते प्रश्न काय विचारायचा? तर तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का? मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू. म्हणजे तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का की जिचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत. शेवटी त्याचं रिझन कोणाजवळ येऊन थांबायचं की स्त्रियांजवळ, की त्या भांडखोर असतात. म्हणून तो काय सांगायचा की तुमच्या दूरच्या नात्यामध्ये अशी कोण आहे का की त्यांच्याबरोबर तुमचे रिलेशन चांगले नाही. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ अ कॅरेक्टर. किंवा स्वभावाचे विश्लेषण करून तो काय सांगायचा? मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. म्हणजे तुमचे बहुतेक त्रास हे तुमच्या स्वभावामुळेच होत आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. सॅटर्न म्हणजे शनिग्रह. अर्थात शनी या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकणार म्हणा. यू हॅव ॲन इम्पेटस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे? इम्पेटस आहे. इम्पेटस मीन्स उतावीर आहे. आणि तुमचे बाह्यरूप हे जरा कठोर किंवा उग्र वाटतंय. अँड रफ एक्सटेरियर. रफ म्हणजे कडकपणा. आणि तुमच्या बाह्य रूपावरून जरा तुमच्यामध्ये थोडासा कडकपणा हा जाणवतो आहे. दिस एंडेडियर हिम टू देअर हर्ट्स immediately for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior.
आणि तुमचं बाह्यरूप थोडं कठोर आहे, उग्र आहे, कडक आहे, या त्याच्या बोलण्यामुळे लोक लगेच खुश होत असत. कारण का तर ऑपस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. कारण आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांनासुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला नक्कीच आवडते. म्हणजे येणारा ग्राहक हा कठोर नव्हता, परंतु हा ॲस्ट्रॉलॉगर त्याचं वर्णन करून त्यांना त्या पद्धतीनं सांगायचा की तुम्ही जरा बाहेरून दिसायला कठोरच आहात, कडक शिस्तीचे आहात. त्यामुळं हे ऐकणाऱ्या कस्टमरलासुद्धा फॉरबिडिंग एक्सटेरियर वाटत होतं की नक्कीच आपल्याला जरा चांगलं ऐकायला मिळतं आहे आणि आपण खरोखरच स्ट्रिक्ट आहोत अशी कस्टमरची फिलिंग तयार होत होती, असं या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉगरनं सांगितलं. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. नट्स वेंडर म्हणजे शेंगदाणे विक्रेता. ब्ल्यू आउट मीन्स विझवणे. अँड हिज फ्लेअर म्हणजे फ्लेअर प्रखर प्रकाश ज्योत. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. म्हणजे शेंगदाणे विक्रेत्यानं काय केलेलं आहे तर आपली जी ज्योत होती त्यानं जो प्रकाश मिळवण्यासाठी दिवा लावलेला होता तो विझवला आणि तो घरी जाण्यासाठी उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉगर टू बंडल अप टू. बंडल अप म्हणजे गुंडाळणे. अँड दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉगर. आणि ह्या शेंगदाणा विक्रेत्यानं आपला दिवा विझवलेला आहे, तो घरी जाण्यासाठी निघालेला आहे, हा त्या ज्योतिषासाठी देखील एक संकेत ठरलेला होता. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉगर टू बंडल अप टू. म्हणजे ज्योतिषासाठी सुद्धा हा आपला पसारा गुंडाळणं हा एक संकेत होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टचड द ग्राउंड बिफोर ही. आणि तो त्या ज्योतिषासाठी संकेत का ठरला तर दिस वॉज अ सिग्नल टू द ॲस्ट्रॉलॉगर टू बंडल अप टू सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर द लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. एक्सेप्ट म्हणजे शिवाय. देन शाफ्ट मीन्स किरण, येणारा प्रकाशाचा किरण. कारण कुठून तरी समोरच्या जमिनीवरून येणारा पडणारा हिरवा प्रकाश झोत सोडल्यास त्याला आता अंधारातच बसावं लागणार होतं. स्टेड इन फ्रॉम समवेअर अँड टचड द ग्राउंड बिफोर हिम. कारण कुठून तरी येणारा छोटासा कवडसा तो बंद होणार होता आणि त्याला अंधारामध्ये बसावं लागणार होतं. आणि म्हणून हा शेंगदाणा विक्रेता उठला आणि त्यानं आपला प्रकाश जो दिवा होता तो बंद केला, विझवला. हा त्याच्यासाठी ॲस्ट्रॉलॉगरसाठी एक संकेत ठरला. ही पिक्ड अप हिज कवरेज शेल्स अँड पॅराफेर्नेलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लोटेड आउट. आणि त्यानं आपले सगळे काय केलेलं आहे साहित्य गुंडाळलेलं आहे. ही पिक्ड अप हिज कवरी शेल्स. कवरी म्हणजे कवड्यांच्या शिंपल्यांचे सेल्स त्यानं सगळे गोळा केले. अँड पॅराफेर्नेलिया म्हणजे स्वतःची असणारी खाजगी मालमत्ता. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग म्हणजे त्याचं जे साहित्य होतं त्याच्या ऑक्युपेशनसाठी लागणारं जे काही कवड्या ते चार्ट वगैरे होते हे सगळं त्यानं उचललं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलं. द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लोटेड आउट. तो हिरवा प्रकाश ज्योती गायब झालेला होता, आता बंद झालेला होता. आणि त्यामुळं त्याच्यासमोर हे आपलं सगळं ऑक्युपेशनचं मटेरियल गोळा करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नव्हता. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि हे सगळं साहित्य गोळा केलं, अंधार पडलेला आहे, हिरवा प्रकाश येणारा तोही बंद झालेला आहे. देन ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि त्यानं साहित्य गोळा करून वर पाहिलं तर त्याला एक माणूस समोर उभा असलेला दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. तो कुणी आपला एक संभाव्य ग्राहक आहे असं म्हणून हे त्याच्या लक्षात आल्यावर तो काय म्हणाला हे की येणारा हा व्यक्ती म्हणजे आपलं ग्राहक आहे. ही गोष्ट त्या ॲस्ट्रॉलॉगरच्या लक्षात आली.
यू लुक सो केअरवर्थ म्हणजे काळजीवाहू. आणि तरी देखील त्यानं त्या व्यक्तीला सोडलं नाही, तर आपल्या क्लायंटला सोडलेलं नाही, कस्टमरला सोडलं नाही. तो उलट काय म्हणाला, यू लुक सो केअरवर्थ, की तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात, तुम्ही खूप काळजीमध्ये दिसत आहात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तुम्ही थोडा वेळ इथे बसा आणि माझ्याशी बोला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तुमचं मन मोकळं होईल, तुमची जी काही समस्या आहे ती तुम्ही मला सांगा. द ऑदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली म्हणजे अस्पष्टपणे, ग्रंबल्ड चिडलेला. द ऑदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. तो मनुष्य मोघम काहीतरी पुटपुटला, अस्पष्टपणे तो बोलला, काय बोलतोय तेही कळत नव्हतं. द ॲस्ट्रॉलॉगर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. ज्योतिषानं आपलं म्हणणं पुन्हा एकदा त्याच्यासमोर म्हणून दाखवलं, की तुम्हाला काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही मला सांगा, असं हा ॲस्ट्रॉलॉगर त्या क्लायंटला म्हणाला. वेअर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग, की ज्यावर आपला तळहात ज्योतिषाच्या तोंडासमोर नेत तो म्हणाला. त्या क्लायंटनं काय केलं, की या ज्योतिषाच्या समोर स्वतःचा तळहात पसरला, त्याला हात दाखवला आणि तो काहीतरी बडबडत राहिला. यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉगर. आणि त्यानं या क्लायंटनं या ज्योतिषाला प्रश्न केला. काय प्रश्न केलेला आहे, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉगर, तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस. द ॲस्ट्रॉलॉगर फेल्ट चॅलेंज्ड. आणि येणाऱ्या क्लायंटचा हा प्रश्न ऐकून या ज्योतिषाला काय झालेलं आहे, चॅलेंज्ड वाटलेलं आहे, की आव्हान दिल्यासारखं वाटलं. द ॲस्ट्रॉलॉगर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, की या ज्योतिषाला त्या व्यक्तीचं बोलणं हे आव्हान दिल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे तो म्हणाला. पुढं काय झालं, टिल्टिंग द ऑदर्स पाम टुवर्ड द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. आणि ज्योतिषानं आपलं म्हणणं पुन्हा पुढं दामटलं, त्याला तो बोलला, त्या व्यक्तीनं त्याला समोर प्रश्न केला आणि त्यावर त्याला काय वाटलं, की हा आपल्याला चॅलेंज करतोय, आव्हान देतोय, आणि त्यामुळं त्याने त्या तळहात आपला हिरवा प्रकाश जो होता त्या प्रकाश झोतामध्ये त्यानं तो तळहात बघायला सुरुवात केली. युअर्स इज अ नेचर. तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतो. ज्योतिषाला हे आव्हान दिल्यासारखं वाटल्यानंतर त्यामुळे त्यानं त्याचा तळहात हिरव्या प्रकाश झोताच्या दिशेने वळवला आणि तो म्हणाला, युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव कसा आहे. ओ स्टॉप दॅट. लगेच तो समोरचा क्लायंट काय म्हणलेला आहे, थांबा बंद करा. द ऑदर सेड. तो मनुष्य म्हणाला, टेल मी समथिंग वर्थवाईल मीन्स फायदेशीर असणारं, की ज्या गोष्टीतून मला काहीतरी फायदा मिळणार आहे, माझी फायद्याची गोष्ट आहे, असं तुम्ही मला काहीतरी सांगा. उगं माझा स्वभाव असा आहे, तो असा आहे, हे तसं आहे, हे मला काहीही सांगू नका. आवर फ्रेंड फेल्ड पायक्वीड मीन्स चिंतन करणं, मनन करणं, की मला मुद्द्याचं काय ते सांगा, मला माझ्या फायद्याचं काय आहे ते सांगा. आपल्या मित्राचा स्वाभिमान दुखावल्यासारखं झालं. आवर फ्रेंड फेल्ड पायक्वीड, की काहीतरी आपण दुखवलं आहे. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन, की मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त 3 पैसे घेतो, असं त्या कस्टमरला त्यानं सांगितलं. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुमच्या पैशांच्या बदल्यात जे तुम्हाला मिळते ते पुरेसं आहे, हेही या आपल्या ॲस्ट्रॉलॉगरनं क्लायंटला सांगून टाकलं. ॲट दिस द ऑदर विथड्रू हिज आर्म. यावर आपला हात मागे घेतला आणि त्या कस्टमरनं काय केलं, टूक आउट अँड ॲना मीन्स एकच आणा पैसा हा त्याच्या हातावर ठेवला. अँड फ्लंग इट आउट टू हिम. फ्लंग म्हणजे फेकणे, आणि त्याच्या दिशेने त्यानं तो पैसा भिरकवला, फेकला. अँड इट आउट टू हिम सेईंग आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. आणि मला काही प्रश्न विचारायचे आहेत, असं त्यानं सांगितलं.
इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग मीन्स फसवणे, थाप मारणे. आणि तुम्ही जर का काही मला खोटं सांगितलं, मला फसवत आहात, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही जे काही मला सांगता आहात त्याचे मी तुम्हाला पैसे देतोय, पण त्यातूनही जर का तुम्ही माझी काहीतरी फसवणूक करताय हे जर सिद्ध झालं तर मात्र तुम्हाला माझे व्याजासहित पैसे परत करावे लागतील, असं त्या क्लायंटनं या ॲस्ट्रॉलॉगरला सांगितलं. या ठिकाणी या ॲस्ट्रॉलॉगरला जो एक क्लायंट भेटलेला आहे हा कसा आहे, चॅलेंज्ड पर्सन आहे, की या ॲस्ट्रॉलॉगरला आव्हान देणारा व्यक्ती या आपल्या ज्योतिषाला म्हणजेच ॲस्ट्रॉलॉगरला भेटला, की त्यानं पैसे दिले परंतु त्याचा इफेक्ट काय आहे, रिप्लाय काय येतोय, त्यासाठी त्यानं आव्हान केलेलं आहे की मी प्रश्न विचारतो, एका प्रश्नाला तुम्ही 3 पैसे घेता, ही गोष्ट ठीक आहे, पण यामधून जर खरं काही सिद्ध होत नसेल तर माझ्या दिलेल्या पैशाच्या व्याजासहित पैसे तुम्हाला परत करावे लागतील, असं या क्लायंटनं त्या ॲस्ट्रॉलॉगरला सांगितलं.